उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा मुंबईमध्ये सत्तेत आली तर मुंबईचा महापौर कोणी खान होईल हे वक्तव्य महापालिका निवडणुकीत करण्यात आलं होतं. आज ते वाक्य मुंबईमध्ये नाही तर परभणीमध्ये खरं ठरलंय, कारण ज्या परभणीत खान किंवा बाण म्हणत विस्तार केला त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने महापौर एका मुस्लिम व्यक्तीची निवड केली आहे. त्यामुळे महायुती त्यातही भाजप आक्रमक झाली असून ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान मुंबई महापालिकेतील तब्बल 25 वर्षाची सत्ता गेल्यानंतर परभणीत मात्र सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे गटाला यश आल्याने राज्यात शिवसेनेचे अस्तित्व कायम राखण्यात ठाकरे गटांना यश आलंय. पण मुस्लिम महापौर यावर टीकेची झोड उठल्याने नेमकं परभणीत काय राजकारण घडलंय, महापौर कोण, यापुढे काय समीकरण होणार, यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. एक महिन्यापूर्वी राज्यात तब्बल 29 महापालिका निवडणुकीचा धुराळा उडाला होता. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे होते. पण मुंबईत ठाकरेंची तब्बल 25 वर्षांची सत्ता खालसा करण्यास भाजपला यश आलं. त्याचबरोबर मुंबई वगळता ठाकरे गटाची कामगिरी अतिशय सुमार पाहिली. जवळपास अनेक ठिकाणी ठाकरे गट 2 अंकी नगरसेवक निवडून आणू शकत नाही. पिंपरी चिंचवड, सोलापूरमध्ये तर ठाकरे गटाने 0 नगरसेवक आले. तर असे असताना परभणीत मात्र ठाकरे गटाने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत काँग्रेसच्या मदतीने सत्तेचा सोपान सर केला. पण महापौर म्हणून सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची निवड होताच महायुतीकडून ठाकरे गटावर टीका करण्यात आली. ती का, ते पाहण्यासाठी आधी सत्ता समीकरण काय आहे ते बघू. परभणी महापालिकेत 65 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 33 नगरसेवक गरजेचे आहेत. त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक विजयी झालेत. त्यामुळे महापौर ठाकरे गटाचा होणार हे मात्र नक्की. त्यात महापौर पक्षाचे आरक्षण सर्वसाधारण गटाला होते, त्यामुळे इच्छुक जास्त होते. त्यात परभणीचा महापौर यावेळी अल्पसंख्याक समाजाचा असेल अशी जोरदार चर्चा सध्या शहरामध्ये सुरू होती. पक्षाच्या यशात महत्त्वाची भूमिका वठवणारे खासदार संजय जाधव यांनी वरिष्ठ नेते ज्यांच्या नावावर संमती दर्शवतील तोच महापौर असेल असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. दुसरीकडे चंद्रपुरात ठाकरे गटाने वेगळी भूमिका घेतली तर परभणीत आम्ही वेगळी भूमिका घेऊ असे म्हणत वडंटीवार यांनी ठाकरे गटाची कोंडी केली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गटाकडे संख्याबळ पाठिंबा आणि सत्ता स्थापनेची सुवर्ण संधी असतानाही महापौर पदाचा निर्णय मात्र अजूनही लवकरच या शब्दात अडकून पडलाय. त्यात शिवसेनेकडून दिलीप ठाकूर यांनी गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. पण आज अचानक ठाकरे गटाने महापौर म्हणून सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची निवड केली. महापौर निवडीवेळी ठाकरे गटाच्या सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना 39 तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मते मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण 65 सदस्यांची मतदान केले. पण त्याआधी इक्बाल सय्यद कोण आहेत ते बघू. खान हवा की बाण हवा असा प्रचार करत शिवसेनेने परभणीत आपली पाळेमुळे घट्ट केली होती. या परभणीत शहराने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं होतं. आज ते चिन्ह निवडणूक आयोगाने पक्षफुटीनंतर शिंदे गटाला दिलंय. पण हिंदुत्ववादी शिवसेनेला ओळख मिळवून देणाऱ्या शिवसेनेने परभणीत मुस्लिम महापौर बसवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. कोणताही अनुभव पाठीशी नसताना राजकारणात नौके असलेल्या सय्यद इक्बाल यांना थेट महापौरपदी बसून सर्वसामान्यांना नेता करण्याची परंपरा ठाकरे सेनेने अबाधित ठेवली. पण त्यामुळे उठलेले टीकेचे मोहोळ थांबवताना कस लागणार आहे. त्यात परभणीत ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या 25 नगरसेवकांपैकी तब्बल 13 मुस्लिम उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे मुस्लिम महापौर होणार अशी चर्चा सध्या सुरू होती. पण सय्यद इक्बाल यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांच्या घरातून आतापर्यंत कुणीही राजकारणात सक्रिय नाही. 2 महिन्यापूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. सय्यद इक्बाल यांचे भाऊ मोठे कंत्राटदार आहेत. व्यवसायात त्यांनी उत्तम जम बसवलाय. याच काळात त्यांचा शहरातील मान्यवरांशी संपर्क आला. महापालिका निवडणुकीदरम्यान सय्यद इक्बाल यांना उभे करण्याचा प्रस्ताव आला. शिवसेनेने तिकीट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर सय्यद इक्बाल यांची राजकारणामध्ये एंट्री झाली. इक्बाल हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आहेत. सर्वसामान्य जीवनात आतापर्यंत त्यांच्यावर कोणतेही आरोप नाही. सर्वच समाजातील मान्यवरांच्या मंडळींशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांनी प्रचार काळातही हिंदू मुस्लिम अशा वादाला बगल देत प्रचार केला होता. यंदा परभणीत खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी सर्व मताभेद विसरून महापालिकेला पूर्ण ताकद लावली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या आमदार चित्रा वाघ यांनीही ठाकरेंवर टीका केली. मुंबईत खानला महापौर बसवण्याचे स्वप्न भंगले म्हणून परभणीला हिरवा रंग दिला का, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. तर एकनाथ शिंदेंनीही बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगत टोला त्यांना लगावलाय. ठाकरेंच्या शिवसेनेने परभणीत मुस्लिम नगरसेवकास महापौर पदाची संधी दिल्यावरही एकनाथ शिंदे नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला वेगळं जावं लागलं. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मात्र परभणीमध्ये यांचा खरा चेहरा समोर आलाय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर मुस्लिम महापौर निवडीवरून टीकास्त्र सोडलं. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं की परभणी महापालिकेमध्ये उभाठाने सय्यद इक्बाल यांना महापौर बनवलं.
खूपच चांगलं केलंय. कारण की उबाठाजवळ जर कुठली मजबूत वोट बँक असेल, तर ती मुस्लिम वोट बँक आहे. तर मुस्लिम समाजाने उबाठाच्या उमेदवारांना भरपूर मतदान केलं नसतं, तर मुंबईमध्ये त्यांना दुहेरी आकडा गाठणे अवघड होतं. जर मुंबईमध्ये महायुतीचे झेंडे फडकताना नसतात, तर मुंबईचा महापौरही कोणी खान किंवा पठाण झाला असता, अशी टीका निरुपम यांनी ठाकरेंवर केली. परभणीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. अकोट आणि अचलपूरमध्ये भाजपने एमआयएम सोबत युती केली. तसे धंदे तर आम्ही केले नाहीत ना. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाच्या गप्पा हाणू नयेत. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न आला आहे, तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ते जर आम्हाला औरंगजेबाच्या अवलादी म्हणत असतील, तर त्या काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? एमआयएम तुमची बी टीम आहे. तुम्ही त्यांना सोयीसोयीने वापरून घेता. हिंदुत्वाच्या नावाखाली एखादा प्रसंग आल्यावरती यांना कळेल की कोण किती हिंदुत्ववादी आहे. परभणीची एकमेव नगरपालिका शिवसेनेने जिंकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पोटामध्ये पोटसूळ उठत आहे. 1989 पासून परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यांना एमआयएम सोबत युती करायला जमते, पण आम्ही मुस्लिम महापौर केलेला यांना बघवत नाही, असे म्हणत पलटवार केलाय. महत्त्वाचे म्हणजे परभणी नगर परिषदेचे 2011 साली परभणी महापालिकेत रूपांतर झाले. त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर काँग्रेसची सत्ता या महापालिकेमध्ये आली. अगोदर नगर परिषद असताना ही केवळ 2007ला झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गजानन डहाळे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर आता 19 वर्षानंतर परभणी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. ज्या मुस्लिम मतांची भीती दाखवत शिवसेनेने परभणीत आजवर खान हवा की बाण हवा असा प्रचार केला, त्याच शिवसेनेने आता महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपला राजकीय पवित्रा पूर्णपणे बदलला आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.